12वीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम सचिन कटरे याचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला असून जागीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सोहम डोंबिवली ते आज देवगा येथे राहत होता आणि कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल येथे 12वी सायन्समध्ये तो शिक्षण घेत होता. मनीषा विद्यालय येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. विद्यार्थ्यांच्या रेल्वे सुरक्षेसाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी ही मागणी सोहमच्या कुटुंबियांनी केली आहे. तसेच सोहमचे शाळा प्रशासन देखील विद्यार्थ्यांच्या रेल्वे प्रवासात उपाययोजना कराव्यात असे पत्र देणार आहे. तसेच सकाळी पीक आवरच्या वेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षाची वेळ असल्यामुळे लांबून परीक्षा केंद्र गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी दमछाक देखील होत आहे. सोहम सचिन कटरे आज सकाळी दुःख निधन झालं ट्रेनमधून पडल्यामुळे. मला शासनाला हीच एक नम्र विनंती आहे हात जोडून की सकाळच्या टायमिंगला एवढी गर्दी असते. आता तो 12वीला होता मुलगा, त्याच्या सकाळी पेपर होता, आज पहिला पेपर 12वीचा. मला असं वाटतं की काहीतरी म्हणजे लहान मुलं बोर्डाची एक्झाम असते 10वी 12वी सेंटर्स सगळीकडे इकडे तिकडे असतात. तर शासनाला माझी हीच नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी एक अशी वेगळी सुविधा करावी की असे अपघात पुढे होऊ नये. आणि त्या मुमेंटला ऑफिसची गर्दी पण खूप असते. एवढी गर्दी असते की लहान मुलं कुठून चढणार आणि कसं, तो बोलू पण नाही शकत की साईडला व्हा, हे व्हा, ते व्हा. सो मला पुन्हा शासनाला नेहमीप्रमाणे हेच बोलायचं आहे की तुम्ही काहीतरी स्पेशल अशा बोर्डाच्या एक्झाम्सच्या पोरांना काहीतरी स्पेशल ट्रेन किंवा काही वेगळी सुविधा किंवा बसने न्या सेंटरपर्यंत. कारण ही लहान मुलं असतात, 10वीच्या पण बोर्डाचं सेम आहे. आणि हे मी नेहमी भोगत आलोय, किंवा माझे मित्रपरिवार झाला, त्यांच्या फॅमिलीमध्ये झालंय किंवा काय, हे मला कळत नाही कधी दुरुस्त होणार आहे. कारण तिकडे जिथे अपघात झालाय तिकडे ट्रेनचं क्रॉसिंग पण बाजूबाजूला खूप कमी जागा आहे तिथे. मला माहित नाही कसं काय. सो मला फक्त हीच नम्र विनंती आहे की तुम्ही इथे दखल घालावी या गोष्टीमध्ये प्लीज. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.